ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम आदित्याय नमः। या संपूर्ण सृष्टीला भगवान सूर्यनारायणाच्या आशीर्वादामुळे जीवन प्राप्त होत असते, त्यांचं आयुष्य घडत असतं। त्यांची कृपा असेल तरच आपल्या जीवनामध्ये चांगलं घडत असतं। आपल्या सौभाग्याविषयी व्रत करणाऱ्या व्यक्तीवर देखील ते कृपाच करत असतात। माई, ही संपूर्ण कथा जी आहे भानुसप्तमीची अतिशय रंजक आणि उत्तम अशा वळणावर येऊन ठेपलेली आता। लाज कशी वाटत नाही वर्तवण करून सांगायला? का सामान्य गणिकेला तुम्ही संपवू शकला नाही? तर मग इथे आलात कशासाठी? चालते व्हा। मातोश्री, सगळे होत्याचे नव्हते झाले। ती इंदुमती वाचली, आणि नुसती वाचली नाही तर साक्षात वसिष्ठ मुनींनी तिचे प्राण वाचवले। याचीच भीती वाटत होती मला। कांचन, मला काही झालं तरी महाराजांना हे सगळं कळता कामा नये। घडला प्रकार त्यांना कळला तर होत्याचं नव्हतं होईल सगळं। एक चुकीची खेळी आणि संपूर्ण डाव उधळला गेला। महाराजांना जर हे सगळं कळालं तर त्यांच्या मनात पुन्हा करुणा आणि प्रेम जाग होईल त्या इंदुमतीसाठी। तिच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढेल, कारण साक्षात वसिष्ठ मुनींनी तिला आश्रय दिलाय। पण हे सगळं घडलंच कसं? कारण ती इंदुमती आहे। इंदुमती, तिच्या वागण्यात न कुठलं कपट न मनी द्वेष। जिला ठाऊक आहे केवळ तिचं प्रेम आणि तिचं सौभाग्य, ज्याची ती खरी भुकेली आहे। तिला सत्ता, राजघराणं, पद या कशाचाही मोह नाही। तिचं हेच निस्वार्थी प्रेम तुम्हाला रुचलं नाही, आणि म्हणून तुम्ही तिला इथे बोलवलात। ऊर फुटेपर्यंत तुम्ही तिचा अपमान केलात, आणि तिला या नगरातून आणि आमच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा कट केलात। तुम्ही इंदुमतीला ओळखूच शकला नाहीत महाराणी। महाराज, तुम्ही भावनेच्या भरात आम्हाला मध्ये अडवू नका महाराणी, अन्यथा आम्ही विसरून जाऊ की तुम्ही आमच्या महाराणी आहात। तुम्ही जे कुकृत्य केलत त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल। इंदुमतीला या महालात आणावे असा आमचा मानस कधीच नव्हता, पण तुम्ही तुमच्या कलुषित विचारांनी तिला इथे बोलवलं, आणि म्हणून आत्ता सुद्धा तुम्हीच तिला आदरपूर्वक या राजवाड्यात आणणार आहात। हीच तुमची शिक्षा। आपण महाराज असलात तरी आम्हीही महाराणी आहोत हे विसरू नका। आपण दिलेला प्रत्येक शब्द पाळायला आम्ही तुमची दासी नाही। आपण महाराणी आहात आणि यापुढेही असाल, हा आमचा शब्द आहे। पण तुम्ही केलेल्या कृत्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल। अन्यथा राजाज्ञेचा भंग केलात म्हणून तुम्हाला अधिक कडक शासन करण्यात येईल। महाराज, आपला शब्द अंतिम राहील आमच्यासाठी। महाराणींसोबत मी स्वतः जाईल, आणि इंदुमती, राणी इंदुमतींना इथे घेऊन येईल। एवढी तत्परता आणि कार्यक्षमता दाखवू नका सरदार कुमार। तुमची वेगळी शिक्षा इंदुमती ठरवेलच। म्हणजे महाराज? वीरभद्र, सरदार कुमारांना बंदी करा। महाराज, महाराज क्षमा असावी। महाराज, मी काही केलेलं नाहीये। महाराज, महाराज। महाराणी, विनाविलंब आपण इंदुमतीस येथे घेऊन यावे। या प्रवासात वीरभद्र आपल्या सोबत असतीलच, आणि काळजी नसावी। आपण आपल्या मातोश्रींच्या आगमनाची जेवढ्या आपुलकीने तयारी केलीत तशीच तयारी आम्हीही करू।
मातोश्री, हे काय अपद्र घडू लागले आहे? सूर्यास्ताप्रमाणे आपले राज्य आपल्या हातून निसटून जाते की काय, असे आम्हाला वाटते आहे आता. शांत हो मुली. अगतिक होऊन कधीच प्रश्न सुटत नाहीत. प्रत्येक समस्येत संधी दडलेली असते, ती शोध. म्हणजे त्या रूपवतीस आणायला तू एकटीच जाणार आहेस? महाराज इथेच असणार. संपूर्ण प्रवासात तुम्हीच आहात. डाव असा खेळ की ती इंदुमती जिवंतच राहणार नाही. तिचा हा परतीचा प्रवास शेवटच्या पाठवणीचा प्रवास झाला पाहिजे. असं काहीतरी कर. सर्व सेवक आणि दासी कान देऊ नये का? आपणा सर्वांना ज्ञात असेलच की या राज्याची नव्हे तर आमच्या मनाच्या राज्यावर प्रेम आणि राज्य करणारी इंदुमती हिचे आगमन होणार आहे. तिच्या स्वागतामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता येता कामा नये. इंदुमतीच फुले अधिक प्रिय आहेत. तिच्या सानिध्यात असताना तिचा सुगंध अधिक मोहक की फुलांचा, हाच प्रश्न पडतो. तेव्हा तिच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या फुलांच्या पायघड्या घालण्याची व्यवस्था करा. आजूबाजूच्या राज्यांमधून फुले आणा. संपूर्ण महाल पुष्प वर्षावाने न्हावून टाका. राजमाता, पाहिलं त्या गणिकेच्या स्वागतासाठी किती तयारी. महाराजांना एवढं प्रसन्न आम्ही आजवर कधीही पाहिलं नाही. आपण जेव्हा आलात तेव्हा महाराज उपस्थित देखील नव्हते. कदाचित असं तर नाही ना, त्या इंदुमतीच्या आगमनाने महाराणी कांचनमाला यांना दुय्यम स्थान. आपली पायरी ओळखून जीभ सैल सोडत जा. प्रेम अंध असतं म्हणे. खरंच आहे म्हणा. आता बघू यांची ही नव्याची नवलाई प्रत्यक्षात उतरते की महाराजांच्या स्वप्नातच राहते. म्हणजे पायातल्या वहाणेला मुकुट बनवायला निघालेत महाराज. पण आता या वहाणेचे तुकडे होऊन विखुरणार आहेत आणि यांच्या स्वप्नाचेही. पण खुद्द महाराणी कांचनमाला त्या इंदुमतीस आणायला गेल्या आहेत ना. महाराजांनी सांगितलं आणि आम्ही तोंड बंद करून ऐकलं. असं शक्य होईल? कांचनमाला त्या गणिकेला आणायला गेलीये, पण ती इथे येणारच नाही. तिचे दिवस आता भरलेत. महाराजांपेक्षा आतुरतेनं तिची वाट यमराज बघतायत. समजलं का? येऊ देत सारी पुष्प. तसंही तिचं मोहक पार्थिव सजवायला लागतीलच. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हिच्याकडे बघून असं वाटत देखील नाही
की ही सामान्य गणिका असावी, एका राजाची राणीच भासते जणू. महाराज समर यांनी तिच्याशी गांधर्व विवाह केलाय असं मला कळालंय. म्हणून तर राज्यातून कदाचित तिला बेदखल करून टाकलं असेल महाराणींनी. पण अशा गणिकेला साक्षात वशिष्ठ ऋषींनी आश्रमात प्रवेश दिलाय याच आश्चर्य वाटते मला. तिला म्हणे ऋषी सौभाग्याचे व्रत देणार आहेत. गणिकेला कशाला पाहिजे का सौभाग्याचं व्रत? आणि कसलं व्रत ते? भानू सप्तमीचं. तिला जमणार आहे की नाही कोणाच ठाऊक. महाकठीण आहे म्हणे ते व्रत. तुमचे बोलणे कानावर आले म्हणून सांगतो. गणिका, राजा, दास, दासी हे सर्व आपण निर्माण केले. मुनिवर म्हणतात ईश्वराच्या दृष्टीने मात्र सारे समान आहेत. तेथे कोणताही भेदभाव नाही. जो त्याची मनोभावे पूजा करतो, घेतला वसा टाकत नाही, त्याच्यावर प्रसन्न होऊन तो त्याची सर्व मनोकामना पूर्ण करतो. त्या स्त्रीला काय जमेल काय जमणार नाही याची चर्चा करेपर्यंत तिची पूजा देखील पूर्ण झाली. बघा, चला ग, नदीवरनं पाणी आणायचंय, लय काम आहेत. ओम नमः शिवाय. हे प्रभू, आपल्यापासून अज्ञात असे जगात काहीच नाही. माझी मनस्थिती देखील आपण जाणता. भलेही माझा विवाह देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झाला नसेल, तरी मी महाराजांना माझे सर्वस्व बहाल केले आहे. परंतु कुठल्याही नात्याला जनमान्यता महत्वाची असते. तिथेच मी अपुरी पडले प्रभू. देवा, आज ह्या गणिकेला परीक्षा द्यावी लागणार आहे. स्वतःच्या विश्वासाची, महाराजांच्या प्रेमाची, स्वतःच्या अस्तित्वाची परीक्षा मला द्यावी लागणार आहे. कदाचित आपली देखील हीच इच्छा असावी. ती पूर्ण करण्यासाठी मी वाटेल ते कष्ट घ्यायला तयार आहे. केवळ आपले आशीर्वाद माझ्या सोबत असू द्या. ओम नमः शिवाय. हे बघ, ठेवा खाली. पोहोचलो का आपण आपल्या इप्सित स्थळी? महाराणी, अजून अवकाश आहे. मग का आपण इथे विश्राम करत थांबलो आहोत या वनात? आधीच आमचा जीव मेटाकुटीस आला आहे या अप्रिय प्रवासाने. त्यात अजून विलंब नको आणि शीणही. सत्वर निघा इथून. आणि काय सेनापती, तुम्हास तिचे नेमके ठिकाण माहित आहे ना? होय महाराणी, इथून जवळच आहे. अहो, मग कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय? चला निघा. आणि वीरभद्र, ती मेली अभद्र जागी का आली होती? महाराणी, जागा अभद्र नसते, प्राक्तन वाईट असू शकतो. आता हेच बघा ना, आपल्याला सुद्धा याच अभद्र जागी यावं लागलं. आणि महाराणी, आम्ही असं ऐकलं आहे की राणी इंदुमतींवर 2 शस्त्रधारी व्यक्तींनी हल्ला केला होता आणि प्राण वाचवण्यासाठी त्या जीव सांभाळत इथवर आल्या. तिथे त्यांची भेट वसिष्ठ मुनींबरोबर झाली. काय? इंदुमतीवर हल्ला झाला? पण एका सामान्य गणिकेवर कोण विनाकारण हल्ला करणार आहे? हल्ला विनाकारण नसेलच महाराणी. कुणाची तरी सूड बुद्धी किंवा पूर्व वैमनस्यातून झालेला असावा. महाराजांना कुमारांवर संशय आहे. अर्थात कुमारांचं त्यामागचं प्रयोजन काय हे अजूनही गूढच आहे. आणि जरी कुमारांनी केलं असेल तरी त्यामागची बुद्धी कुणाची हेही समजेलच लवकर. वीरभद्र, तुमचे हेरगिरीचे मनसुबे झाले असतील तर निघूयात का आता?
कधी एकदाच येते आश्रमात जातोय आणि इंदुमतीला घेऊन परत निघतो असं झाले आहे आम्हाला. अरे वा राणी सरकार, राणी इंदुमतींना भेटण्यासाठी आणि त्यांना राजमहालात घेऊन जाण्यासाठी फारच उत्सुक झालेला आहात. म्हणजे हा महाराजांच्या विरहाचा प्रभाव म्हणायचा का राजाज्ञेचा जोर? निघूयात, चला रे चला. ओम नमः शिवाय. उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमये तथा संपत्तौ च विपत्तौ च महता मेकरूपता. अर्थात उदय असो अथवा अस्त, सवितृ म्हणजे सूर्य जो कायम अविचल असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात अविचल असावे, स्थिर असावे. जगाला, या साऱ्या सृष्टीला ऊर्जा देणाऱ्या त्या भगवान सूर्य नारायणाला वंदन करून मी आज सौभाग्याच्या व्रताचा म्हणजेच भानुसप्तमीच्या व्रताचा उच्चार करतो. बालिके, जे व्रत तू स्वीकारू इच्छितेस ते सौभाग्याचं व्रत आहे, म्हणजेच भानुसप्तमीचं व्रत आहे. हे अत्यंत कठीण आणि मानसिक आघात करणारे असे व्रत आहे. सप्तदिन म्हणजे 7 दिवसांचे हे व्रत असून या दरम्यान तुला एका जागी स्थिर राहावे लागेल. तुझ्या चंचल मनाला स्थिर करावे लागेल, कारण मनाची चंचलता म्हणजे भक्तीची अपूर्णता. प्राणांतिक प्रिय अशा सर्व वस्तूंचा मोह तुला टाळावा लागेल. तुला प्रिय असलेल्या व्यक्तींपासून दूर राहावे लागेल. ज्या ज्या गोष्टीत तुझं मन रमलेलं आहे त्या सगळ्यांवर पाणी सोड. ही एक प्रकारची विरक्तीच आहे, पण या विरक्तीतून यशाचा मार्ग आहे. मुनिवर, आपण सांगाल त्या परीक्षेस मी योग्य उतरेन असा विश्वास आहे मला. मी प्रतिज्ञा घेते, आत्ता या क्षणापासून मी व्रतस्थ झाली आहे. आपण सांगाल त्या सर्व सूचनांचा मी स्वीकार करेन व पालन देखील. माझे परमप्रिय पती यांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करेन. मुनिवर, माझे व्रत सफल व्हावे असा आशीर्वाद मला द्यावा. इंदुमती, कोणतेही व्रत हे प्रत्यक्ष ईश्वराशी संवाद साधण्याचे उत्तम माध्यम आहे. ते मध्येच सोडू नको, घेतला बसा टाकू नको. नाही मुनिवर, माझे प्राण जरी पणास लागले तरीही मी हे व्रत पूर्ण करेन. उतरणार नाही, मातणार नाही. घेतला वसा मी सोडणार नाही. तुम्ही दमला असाल, पलीकडेच नदी आहे, तिकडे जाऊन विश्राम करा. जी सेनापतीजी. अरे माझ्या देवानटेश्वरा, हे तर सेनापती वीरभद्र. नक्कीच महाराणींनी यांना पाठवलं असणार आणि ही देखील इंदूचा शोध घेत असणार. महाराणी, आपण कशाला उतरलात? प्रवासाने दमला असाल. वीरभद्र, आपण आमची इतकी निगा राखत आहात म्हटल्यावर आम्हाला कशाला शीण येईल अथवा त्रास होईल? राणी सरकार, ते तर माझं कर्तव्यच आहे. आपण विश्राम करा, आपल्यासाठी मी फलाहाराची व्यवस्था करतो. आता काहीही करून मला या सेनापतीची नजर चुकवून त्वरित हे विष इंदुमतीस द्यायला हवे. एकदा का तिने याचे सेवन केले की मला तृप्तीची अनुभूती प्राप्त होईल. मंडळी, कलुषित मन हे कधीही चांगला विचार करूच शकत नसतं. ते कायम घात आणि दगा करण्याचं षडयंत्र करण्याचे विचारच मनामध्ये ठेवत असतं. एका बाजूला कांचनमाला ही अशा मनाची राणी आणि दुसऱ्या बाजूला इंदुमती
ही सचोटी, संस्कार आणि प्रेम याची पुरस्कर्ती आहे. या दोघींमध्ये होणारे खास करून कलह, या दोन वृत्तींमधलं असणारे हे वितुष्ट आहे. या इंदुमतीचा पुढचा प्रवास कसा असेल ते बघूया पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू